विठ्ठल विठ्ठल. मला माहिती होतं मी तिथं गेल्यावर हनुमानजी म्हणले माझं कोणीच सांगितलं नाही 7 दिवसात, तुझ्याशिवाय सांगणारही नाही. पण हनुमानजीनंच मोबाईल केला होता मला, तू मंगळापूरला आला म्हणजे माझ्यावर कीर्तन कर. म्हणलं ठीक आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. 5 परोपकारामध्ये संतांचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरीधरणी परहित लागे सपनके करणी. संत बिटप सरिता गिरीधरणी. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे 5ही परोपकारासाठी आहे. संत परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, पर्वत परोपकारासाठी आणि धरणी परोपकारासाठी. आपल्या लक्षात येत नाही विष्णुभाऊ, समाजातून एखादा माणूस गेला आणि मांडीला लात लागली, नमस्कार करू नका. लाल डोळे करतं खालचं, दिसत नाही का माणसं तुडवत चालला. अरे माणसाची लात माणसाला लागली राजा तर माणसं सहन करीत नाही. आम्ही 85 वर्षे जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. केवळ परोपकार, पृथ्वी परोपकारासाठी. अगदी थोडक्यात वेळ संपतो, सगळे काळजी करू नका. धरणी. नदी परोपकारासाठी, तहानलेल्याची तृषा निवृत्ती, स्नान करणाऱ्याची पाप निवृत्ती, तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करणे आणि पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं की 2-4 जिल्हे सुखी करणे. उगमापासून थेट सागराला मिळेपर्यंत केवळ परोपकाराचं कार्य नदीच आहे. म्हणून नदी परोपकारासाठी. अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान विष्णुभाऊ पर्वत आहे. पर्वत हा नद्यांचा बाप आहे. मुलगी तिकडे जाऊ द्या, थोडस चोडबोड करते, जाऊ दे थोडस बाजूला, असं हा बसू द्या तिकडे. राम जन्म दुपारी होणार होता. राम नवमीच्या दिवशीच सांगतो, दुपारी. आनंद चौघाला सकाळी झाला. कोण चौघ? बनकुसुमित गिरी गणमनियार. बस बरोबर आहे. बनकुसुमित गिरी गणमनियारा स्त्रवई सकल सरिता अमृतधारा. राम जन्माच्या दिवशी सकाळी पहिला आनंद वनाला झाला, मन्याला झाला, वाऱ्याला झाला आणि पर्वताला. हे नीट ऐका. वनाला आनंद झाला तेव्हा विचारलं, जंगल आपको किस बात की खुशी हुई? तो जंगल ने जवाब दिया, जिसका जन्म दोपहर को होने वाला है ना, वो तो 14 साल जंगल आने वाला. पहिलं खुश झालं राम जन्माच्या दिवशी जंगल, हे लक्षात घ्या. मन्याला आनंद झाला. विचारलं तुम्हाला आनंद कशाचा? मन्याने उत्तर दिलं, आमच्या नावाचा उल्लेख होणार आहे, रघुकुल मनी, म्हणून मनी खुश झाले. वारा सकाळपासून आनंदानं वाहत होता. वाऱ्याला विचारलं तुला आनंद कशाचा? वारा म्हणाला, ज्याचा जन्म दुपारी होणार आहे ना, त्याच्या शैवेत पठ्ठ्याचा मुलगा हनुमान लागणार आहे. तो पवन बाप आहे ना मारुतीचा. ते माताला सकाळी खुश झालं. पुढे पर्वताला आनंद झाला. विचारलं पर्वतांनो आनंद कशाचा? पर्वत म्हणाले, आमच्या मुली सासरी गेल्या, अजून बापाच्या भेटीला सुद्धा माहेरी आल्या नाही, आंबेरसासाठी सुद्धा. कोण मुली? नद्या. नद्या पर्वतांच्या लेकी आहे. सासरी मिळाल्या म्हणजे समुद्राला जाऊन मिळाल्या, पुन्हा बापाला भेटायला आल्या नाही. मग आता मुली भेटणार असल्याचा आनंद. पर्वत म्हणाले कसं काय? अरे ज्याचा जन्म दुपारी होणार आहे तो 14 वर्षे वनवासात जाणार, त्याची पत्नी रावण चोरणार आहे, रावणासोबत त्याला लढाई करावी लागणार आहे, लढाईसाठी त्याला वानर सेना लंकेत न्यावी लागणार आहे, वानर लंकेत नेण्याकरता त्याला समुद्रावर पूल बांधावा लागणार आहे, समुद्रावर पूल बांधण्यासाठी तो जगातले पर्वत उचलू समुद्रात टाकणार आहे आणि तिथं सासरच्या लेकी पप्पाला भेटणार आहे. म्हणून पर्वत हे नद्यांचं उगमस्थान आहे. परोपकारासाठी, नदी परोपकारासाठी, धरणी परोपकारासाठी, वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्तर ऊपर से फल देत. तुम्ही आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, सुनील भाऊ दगड मारा. दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देत. दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावरही उपकार करणं हा साधूचा बाणा आहे. नव्हे ते त्याच्यासाठीच आलेले आहे. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर जावे कुंडी, आले घर जावे कुंडी, आले घर जावे कुंडी, आले
उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. काही उपकार करतात विष्णुभाऊ, पण उपकार्यावर उपकार, अपकार्यावर अपकार, उपकार्यावर अपकार, अपकार्यावर उपकार. मराठी लक्षात घ्या. उपकार्यावर उपकार म्हणजे यानं त्याला तंबाखू दिला, मग ते याला चुना. हे कळलं तुम्हाला? याला म्हणतात उपकार्यावर उपकार. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की लगेच त्यानं याच्यावर चुन्याचा. कारण नुसता तंबाखू खाऊ नये, चुना पाहिजे. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा चुना. ही ओवी ज्ञानेश्वरीतच आहे, हसू नको, पण 19व्या अध्यायात आहे. हे त्याला तंबाखू देत, त्याला चुना देत. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार. यानं त्याची गंज पेटवली, 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतो. हे अपकार्यावर अपकार. उपकार्यावर अपकार. विंचू पाण्याच्या प्रवाहात वाहत होता. बेंडकुळीला दया आली, बिचारीनं उडी टाकली. पोहत 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 विंचूवापर्यंत गेली. तिकडनं विंचू आला, त्याला पाठीवर घेतला. परतीचा प्रवास बेंडकुळीचा सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेंडकुळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्तपरायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे. पण बेंडकुळी काठाला आली. विंचू म्हणला आता माहिती करून द्याव हिला पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली. 2-2 फूट बेंडकुळी उड्या मारत होती. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. कळलं ना? तंबाखू चुना उपकार्यावर उपकार. गंज पेटवणे, गोठा पेटवणे अपकार्यावर अपकार. विंचू बेंडकुळी हे उपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार करतात. हे लक्षात ठेवा. अपकार्यावर उपकार. अरे कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, थोडं संताचं भजन चालतंय. ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. ऐका नाही शत्रुघ्न, अरे नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे. थोडा विचार करा, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. आम्ही नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणतो तर आम्हाला मिष्टान्न मिळतं. ते मधुकरीला आले, मायबाप निघून गेलेले. ते समाधीच्या वेळेला पहा, मुक्ताबाई गळ्याला देवाच्या बिलगून रडली. रडू नको मुक्ता, रडू नको मुक्ता, रडू नको. देवा हेच आळंदी आहे. आम्ही झोपत होतो सगळे, आमचे मायबाप रात्रीचे गेले. तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा, तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. तात आणि माता गेली से येथून, तात आणि माता गेली से येथून, तात आणि माता गेली से येथून, तात आणि माता गेली से येथून. तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा, तेव्हा मी लहान पांडुरंगा. आम्ही लहान होतो तेव्हा आमचे मायबाप रात्रीचे गेले. मी काय 6-7 वर्षाची होती. माझा धाकटा भाऊ सोपा नसल 8 वर्षाचा. ज्ञानदास दादा होता 10 वर्षाचा, 12चा निवृत्ती. मला भूक लागायची ना, माझा लहान भाऊ कडेवर घ्यायचा, सिद्धबेटातल्या झाडीत फिरवायचा. रडू नको मुक्ता, आपले 2 भाऊ गेले ना मधुकरीला, आणतील आता. रडू नको मुक्ता, रडू नको. ज्ञानदेव निवृत्ती भिक्षेसी जात आणि सोपान मज सांभाळीत, सांभाळी सोपान मज लागी, सांभाळी सोपान. हे मजलागी सांभाळी सोपान, हे मजलागी सांभाळी सोपान. ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न, ज्ञानदेव निवृत्ती पुराणाचे अन्न. सांभाळी सोपान सांभाळी सोपान, सांभाळी सोपान.
संन्याशाची कार्टी बरे का रोहिदास बाबा, हिसकावून घेतली झोळी जगताप महाराज. चाल तेव्हा इथून. शेवटी झोळी फाडली, फेकली अंगावर, फाटलेली झोळी. तरी जाईना दोघं भाऊ. माऊलीनं हात धरला. आळंदीतलं सांगतोय मोठ्या भावाचा. दादा मारल तो बाबा, चल. मारलं तरी चालेल ज्ञानोबा, माझ्यावर जबाबदारी टाकून गेले मायबाप. बरं का विष्णू भाऊ, तुमचे अनुभव आहे. जबाबदारी टाकून गेले. अरे तुम्ही तिघही झोपले होते रे. रात्री 12ला मायबापाने अंधारात आम्हाला घेतलं आणि माझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडले. विचारलं आई का रडता? का रडता बाबा? शेवटचं रडणं आहे निवृत्ती. समाजाने तुम्हाला स्वीकारावं म्हणून आम्ही अनंताच्या प्रवासाला निघालो, देहांत प्रायचित्ताला. निवृत्ती तू थोरला आहे. तिघं झोपलेले आहे. सकाळी जाग आल्यावर माझा ज्ञानोबा, माझी मुक्ता आणि माझा सोपान तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील आणि तुला विचारतील दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. माझी शपथ आहे निवृत्ती, जन्मभर माझ्या तिन्ही लेकराला माय बापाची आठवण येऊ देऊ नको. ही जबाबदारी माझ्यावर टाकून गेले ना ज्ञानोबा. यानं मारलं तरी चालेल. कळलं रे मला तुम्ही का जात नाही. हे पडलेलं पीठ मी गेल्यावर नेण्याची इच्छा आहे तुमची नाही रे. तो तिथपर्यंत आला जगताप महाराज. लातणी घासलं पीठ मातीत. का नाही आता दादा की नाही. त्या दिवशी चारही भावंड पाणी पिऊन झोपले सिद्ध बेटातल्या झोपडीत. एवढा त्रास दिला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञानराजा मी ग्रंथावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तुम्ही प्रसन्न आहे का दादा? एकच मागणी आहे, ज्यांनी आम्हाला जन्मचा जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खळाची याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल म्हणून उपकार्यावर उपकार करतात काही, अपकार्यावर अपकार करतात काही. उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावरही उपकार करतात. संताचे उपकार आपल्यावर आहे. संताचे उपकार जीवावर आहे, नवल नाही. संताचे उपकार संतावर आहे. सगळी प्रमाण पाठ आहे तुम्हाला. काय सांगू आता संताचे उपकार. सुनील महाराज हे शब्द कोणाचे आहे? तुकाराम महाराजचे. तुकाराम महाराजही संत आहे आणि उपकार संताचे काय सांगू म्हणतात. म्हणजे संताचे उपकार जीवावरही आहे, संताचे उपकार संतावरही आहे. एवढंच नाही, संताचे उपकार देवावर आहे. लंकेतल्या घराची रचना अशी होती, बाहेरून मंदिर वाटायचं बरं का विष्णूभाऊ. मंदिर समजून आमचे मारोतराव आज जायचे. आत शत्रुघ्न लेका क्षत्रिया तो भरती आहे. हे 10 वर्षाचे चड्डीत फिरवले मी गाडीत. इथं असतील महाराज बरं आहे ना. बरं खरं आहे का नाही? हा बरोबर आहे. विठ्ठल मोठा सप्ताह केला तेव्हा हे दोनच भाऊ नेले मी. इकडून क्षत्रिया, इकडून भरत. मंदिर मंदिर प्रतिकरी शोधा, देख जहाता अगणित चौथा. जगताप महाराज आत मौज भक्षण, मदिरा प्राशन. बाहेर यायचे हनुमानजी. असं करता 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 पहाटे एक घर असं दिसलं, हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्र धनुष्यबाणाचं भिंतीवर आणि वृंदावन तुळशीचं. एकच घर पूर्ण लंकेमध्ये. असं रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः एक हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र की. आपलं लंकेतलं चालू आहे. पण हनुमानजीला शंका आली. लंका निशिचर निकर निवासा, यहाँ कहाँ सज्जन कर पासा. हनुमानजीने विचार केला, पूर्ण नगर राक्षसाचा आहे, तर इथं वृंदावनवाला हबप असेलच कसा. मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल. काही काही माणसं बरं का बंगल्यापेक्षा वृंदावन लई भारी बांधतात. तुळस हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते की बंगल्यात माळकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रीज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान. लंका निशिचर, श्रावण महिना.
लंका निशिचर निकर निवासा यहाँ कहा सज्जन करवासा मनमय तर्क करे कपिलागा मस्त कलाय हातात मनमय तर्क करे कपिलागा तेही समय विभीषण जागा त्याच वेळेला विभीषणजी जागे झाले राम राम तेही सुमिरण केना आणि जेव्हा दोघांचं मिलन झालं जगताप महाराज तेव्हा विभीषण म्हणतो हनुमानजी मी वैऱ्याचा भाऊ आहे पण आज कळलं मला की या वैऱ्याच्या भावावर सुद्धा रामचंद्राची कृपा आहे का मोर भरोसबा सुनु हनुमंता राम कृपा बिनु मिलनही संता वैऱ्याचा भाऊ कबूल करतो मारोतराव संत आहे इथपर्यंत आपण गेलो आणि त्या संताचे उपकार जीवावर नवल नाही संतावर नवल नाही देवावर सुद्धा ऐसा मारुती उपकारी आता जगतापजी लक्ष ठेवा आता बरोबर जमलं अजिबात घाबरायचं नाही मारुती शब्द का मारुत म्हणजे वारा मी गणितासारखा एक एक शब्द सगळी उकल करून नवला मोकळे करून जातो रोहिदासची अजून कोणाला माहिती नाही हा बाबा कुठून आला कुठं चालला तुम्ही 2 मिनिट तरी या सुनील म्हणला या मी म्हटलं जमतेमच येतो तुम्हाला पटन नाही पटन शांतारामजीला माहिती आहे जगताप महाराज रात्रीचं कीर्तन सांगवड्याला होतं पुण्याला बरोबर आहे इथं मान्य आहे सकाळचं बुलढाणा जिल्ह्यात आलो 11 ते 1 काला करून बरोबर 450 किलोमीटर पहाटे निघून इथे जमते मालो विष्णू भाऊनं तयारी करून ठेवली त्याच्या मित्राकडे म्हटलं अजून दिवसभर जेवायला मिळालं नाही आता सकाळी लातूरला आहे 10 वाजता तुम्ही घ्या विश्रांती माझं सांगतोय तरी कुठला मिनिट चुकत नाही सुनीलनं लावला होता वशिला मला तू चाल मी विना घेतो ना जगताप महाराज आहे म्हटलं त्यांना टाळ देतो क्षत्रिय बस तिघातच करू सुरू पण वेळेत अजून सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे डोक महाराज म्हणजे बिघडलेली घड्याळ दुरुस्त करणे अजिबात नाही त्याच्यात आता इथपर्यंत मारुती ऐसा मारुती उपकारी मारुत म्हणजे वारा बरं का मारुत म्हणजे वारा आणि त्याच्यापासून झाला म्हणून मारुती एक दुसरा एक युक्तिवाद आहे सुशिक्षितांना आनंद वाटेल थोडं माझ्याकडे लक्ष द्या आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली म्हणजे म्हातारी याला आग्रह करते ए तू तो एकाच वर्गात शिकला आणि त्याची माय 2 नातवंड खेळत बसते तू अजून भानगडीत पडला नाही मी मेल्यावर लग्न करशील का यंदाच्या वैशाखात तरी माय रडायला लागते पण पोरग भानगडीत पडत नाही तशी अंजना दर साल मारुतीला म्हणायची यंदा उरकून घे अरे यंदा तरी या वर्षी तरी नाही भानगडीत पडले आता युक्तिवाद पहा बच्चे ने शादी नहीं की इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारोती कहते हैं विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज यापासून सुटले 4 जण शुक भीष्म हनुमान 4था कार्तिक स्वामी जाण यासी नाही बट्टा म्हणून मारुती उसे कहते मारुती ऐसा मारुती उपकारी आता उपकार करणारा पुत्र असला तरी धन्यता त्याच्या मायबापाला त्याच्यापेक्षा सुशीलो मातृपुण्येनं एवढं लक्षात ठेवा विठ्ठल धन्य शब्दाच्या विरुद्ध धिक शब्द आहे मराठीमध्ये धन्य विरुद्ध धिक तुमच्या पखवादात आहे धिक असं धिकतान ठीक आहे धिक शब्द पखवादात आला ढोलकीमध्ये धिक नाही तिथं नरककुंड डुबजाव आहे बोल ढोलकी जी वाजते ना नरककुंड डुबजाव नरककुंड डुबजाव नरककुंड डुबजाव नरककुंड डुबजाव तरी कोणीच उठत नाही तमाशातून त्याचं कारण सांगतो तमाशातल्यांना वाटतं बिगर तिकीट डुबजाव असेल रे आपण तर तिकिटा काढून बसलो म्हणून त्यांचा गैरसमज दूर करण्यासाठी तुंतुन विचारतं कोण 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 ते रात्रभर तसंच वाचतं ढोलकीला विचारतं नरककुंड डुबजाव पण कोण 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 आणि मग मंजिरावाला येतो सबजन त्याचं वाजणं पहा सबजन बिगर तिकीट वाले सबजन डुबजाव रात्रभर इथे धीक आहे कशासाठी येशाम्न प्रीती ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही
त्याच्या जिन्याचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो. म्हणून धिक्तान 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 धिकेतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगः. त्याचं नाव धिक्तान. विठ्ठल धन्यच्या विरुद्ध धिक शब्द आहे. मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. अरे मुलगा नाही झाला, मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच घाली कोंडा, 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 वरणच घाली कुऱ्हाडीचा दांडा बरे, रच घाली कोंडा, हरिनाचा हरी कोंडा बरे, नच घाली कोंडा, कुऱ्हाडीचा दांडा वरणच घाली आता तापला तावा, त्याला जगताप म्हणतात. थोडा तापायला उशीर लागतो. आता थंड करणं कठीण आहे ते. आता आता तापलं. विठ्ठल मुलगा नाही झाला, मग व्याली कुऱ्हाडीचा दांडा, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात. गोतास काळ ते नाही का, कुऱ्हाडवाला जंगलात आलं, सगळे वृक्ष घाबरले. ते त्यांचा अध्यक्ष आहे वटवृक्ष, त्याच्याकडे गेले. काय का वटवृक्षाकडे गेले. प्रत्येकाचे अध्यक्ष ठरले. निवडणुका नाही, हे बिनविरोध आहे. बिनविरोध यांच्या निवडणुका नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत तेच अध्यक्ष राहणार आहे. अजूनही कोणालाही विचारा तुम्ही. पशुचा राजा सिंह शब्द येतो. पक्षाचा राजा कबूतर, ठीक आहे. फुलाचा राजा काय म्हणते, गुलाब. दुसरा शब्दच नाही, तो तेच शब्द आहे, त्याच्यात कोणीच नाही. फळाचा राजा, हा शाबास शाबास. हे अध्यक्ष बिनविरोध आहे. एकदा काय झालं विष्णुभाऊ, बाकीचे फळं म्हणले आंबाच कसा अध्यक्ष नेहमी नेहमी, आपण काय कमी आहो का, आपण यंदा अर्ज भरू. सगळ्या फळांनी अर्ज भरले. आंबा यायचा आहे आधी मीटिंगमध्ये सगळे आले. त्याच्यामध्ये ते टरबूज, हे काय वाळूक होतं, फणस होतं, नीट आहे का, द्राक्ष आली, केळी आली, नारळ आलं, जांभूळ, आणि सर्वांच्या गप्पा सुरू झाल्या. अजून आंबा यायचा होता. श्रीफळ म्हणला यंदा अध्यक्ष मीच होणार. मला श्रीफळ म्हणतात. प्रचाराला फोडण्यापासून निवडून आल्यावरही माझंच काम आहे. माझं नाव श्रीफळ आहे. यंदा अध्यक्ष मीच होणार. फणस म्हणला ए काट्यावर नका जाऊ, आत अमृताचे साठे, इकडे लक्ष द्या, अध्यक्ष मी होणार. द्राक्षी म्हणली बारीक म्हणून दुर्लक्ष करता का, 40 फूटचा रोड पुरू देत नाही आम्ही. मराठी कळते वाटत. यंदा अध्यक्ष मीच होणार. केळी म्हणाली महिला म्हणून दुर्लक्ष चालू काय तुमचं, अरे तुमचं काहीच उपयोगाला येतं, माझं काहीच व्हायला जात नाही. केळी म्हणाली खोडाचा कापूर होतो, फळाचं सिकरण होतं, पात्रावर आणायची गरज नाही, माझ्याच पानावर जेवण चालतं, सर्वोपयोगी मी आहे, अध्यक्ष यंदा मी होणार. जांभूळ म्हणलं कलरमुळे दुर्लक्ष चालू आहे का आमच्याकडे. मी त्या मीटिंगला जाऊन सांगतो, अरे सध्या 70% लोक डायबिटीस वाले आहे आणि 70% लोक आवडीनं आम्हाला जांभळाला खातात. म्हणजे 70% मतदान आमच्याच बाजूने, अध्यक्ष जांभूळच होणार. जाऊ द्या, वाढवत नाही. एवढ्यात आंबा आला मीटिंगमध्ये. जसा आंबा आला विष्णुभाऊ, नारळाच्या पोटातच पाणी झालं. नुसतं आंब्याला पाहायला. केळीनं खाली मान घातली, फणसाच्या अंगावर काटा आला, द्राक्षानं बारीक तोंड केली, जांभळ तर पार काळटेकर पडलं. म्हणजे अध्यक्ष आंबा. विठ्ठल तसं वटवृक्षाकडे सगळे वृक्ष. वाचवा महाराज. काय कुऱ्हाडवाला जंगलात आलं, तुम्ही बघितलं. हा उडवली कुऱ्हाड, त्याच्या खिशात होती. घाबरू नका, कुऱ्हाड खिशात होती ना, धोका नाही. आपल्याच पैकी झाडाची फांदी दांड्याच्या रूपात कुऱ्हाडीला मदत करत नाही तोपर्यंत वृक्ष जातीचा नाश नाही. त्याला म्हणतात व्याली कुऱ्हाडीचा दांडा. आणि असा जर मुलगा जन्माला आला असेल, त्याचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण त्याच्या आईचं
तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय नरका भक्ताची माय नरका भक्ताची माय नरका भक्ताची माय नरका भक्ताची माय नरका हाय तुका म्हणे नरका भक्ताची माय नरका भक्ताची माय नरका भक्ताची माय बस जमला आता तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय अभक्ताच्या मायचा धिक्कार केला याच्या उलट देवावर उपकार करणाऱ्या भक्ताच्या मायला धन्यता बैल बाजाराचा फायदा घोडेगाव बाजार सौदा केवढ्यात येऊ आमचा पण याच्यावरून समजलं त्यांना आईचा धिक्कार अभक्ताच्या आईचा धिक्कार केला याच्या उलट भक्ताच्या मातेला धन्यता दिली धन्य अंजनीचा सुत बरोबर करू शत्रू अजिबात काळजी करू नको तू हे गौतम ऋषी आणि अहिल्या ब्रह्मदेवाची कन्या आहे गौतम ऋषी हा ब्रह्मदेवाचा जावाई आहे मुलगी ब्रह्मदेवाची अहिल्या आहे आणि गौतम आणि अहिल्येला 3 झाले लेकरं 2 मुलं आणि 1 मुलगी थोडक्यात सांगतो तिथं सांगावं लागेल ना काय ठोकून चालते का मुलगा मोठा चिरकाली नाव लक्षात राहिली तर बरं होईल गौतम ऋषीचा मोठा मुलगा चिरकाली लहान मुलगा शतानंद आणि सगळ्यात मुलगी अंजना 2 भाऊ आणि 1 बहीण बरं का चिरकारी आपल्या आईला 62 तीर्थाला घेऊन गेला चिरकारी मोठा मुलगा आणि जो शतानंद आहे तो राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला जसे दशरथाचे वशिष्ठ जनकाचे शतानंद हा पुरोहित शतानंद गौतम ऋषीचा पुत्र आहे आणि मग अंजना दिली केशरीला केशरी इकडे राहत होता नाशिकच्या पलीकडे अंजनी पर्वत केशरी सोबत लग्न झालं अंजनीचं पुढे केशरी दक्षिणेला निघून गेला दक्षिण दिशेकडे पुढे रामाच्या सैन्यामध्ये तो सेनापती झाला हे वाढत चाललं रामाचे 4 सेनापती रावणाचे 4 सेनापती संपूर्ण युद्ध 72 दिवस झालं हे 4 सेनापती रामचंद्राकडे 4च सेनापती रावणाकडे अतिकाय अकंपन दुर्मुख आणि दुर्वचन हे रावणाचे 4 सेनापती आणि रामाचे दधीवशी ऋषमुख गवाक्ष आणि केशरी हे मारोतरावचा पप्पा सेनापती मग माय अंजनाला मुलगा नाही अंजना मायनं वायुदेवाची प्रार्थना केली वायुदेव प्रसन्न झाले वायुदेव म्हणले काळजीच करू नको मुलगा होईल तुला इथे तपाला बैस इकडे सुवर्चशा नावाची देवांगणा ब्रह्मसभेमध्ये नाचकाम करत होते शत्रुघ्न रंभादिक सुरनारी नबीना सकल संसार कला प्रपीना कलई गान बहुतान तरंगा बहुविध क्रीडई वाणी पतंगा रंभादिक सुरनारी त्याच्या सुवर्चशा होती सुवर्चशा मनोरंजन करायला नाचता नाचता ताल चुकला तिचा बाजूला काढलं ब्लड टेस्ट केल्यावर लक्षात आलं की 90 घेऊन आली वरही बिमारी आहे ते आणि मग ब्रह्मदेवानं शाप दिला घार होशील ब्रह्मशापे जाना घारी झाली सुवर्चशा नामे स्वर्गीची देवा संतोष लहान होता काय 5वी 6वीला असेल 7वीला इथं स्मशान मारुतीजवळ माळ घातली त्यांनी तुळशीची बरोबर आहे मला आठवण ठीक आहे हो म्हणत जा अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे या अभंगातून तुकोबाराय गायकवाडांना उपदेश करतात आणि त्यांच्या उपदेशालाच महत्त्व येतं त्यांच्या उपदेशानेच समाजावर परिणाम होतो का याचं कारण आहे इंगळे पाटील नुसता उपदेश नाही त्याच्या मागे उपासनेची ताकद आहे उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम नाहीतर भाषण दारूबंदीवर चाललं संताची प्रमाण घेऊन टाळा घेण्यासाठी दारू मुकावे मान दारुणी अब्रू जायचे
दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे कहे दास करगरी फिर नरको में जाए छे दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मत आ टाळांचा कडकडाट लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. अरे पण भाषण चाललं कोणाचं? ज्याला जास्त झाली त्याचं. याला म्हणतात नुसता उपदेश. संतांच्या उपदेशाचा परिणाम का? उपदेशाच्या मागे उपासनेची ताकद आहे. म्हणून उपासना अधिक उपदेश बरोबर परिणाम. मागे एक दोन जन्मी नाही बहुता जन्मी हेची करिता आलो आम्ही. माझे या सत्यवादाचे दप वाचा केले बहुत कल्प. या न्यायानं तुकाराम महाराजच्या मागे जाऊ आपण. त्याच्या आधी ते कोण आहे? नामदेव महाराज आहे. त्याच्या आधी ते उद्धवजी आहे. त्याच्या आधी अंगदजी आहे आणि त्याच्या आधी प्रल्हादजी आहे. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद पद्मिनी नाम माझे कृष्णाची दे पदो पद्मिनी नाम पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासी दे पदो हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद नामा प्रल्हाद पद्मिनी नाम झाले पद्मिनी नाम माझे आदी दे पद हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद नामा प्रल्हाद पद्मिनी नाम झाले पद्मिनी नाम माझे आदी दे पद. येथल्या बासुंदी खाल्ली ना पाहुण्याकडे 4 वाट्या. त्यांचा दोष नाही बरं का संतोषराव. हे आता आम्ही पहिला नामदेवाचा गाथा पाठ केला आणि मी आळंदीला नंतर आलो पहिला. म्हणून ही सगळी प्रमाणं नामदेवाची असल्यामुळे टाळकऱ्याला पाठ नाही. हे समजू शकतो. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हिरण्यकश्यप कुळी नामा प्रल्हाद पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद तुझा अवतार यासी अंगद राम भक्त मंथरा नाम माझे भरते मारिले लात द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला कुब्जा नाम देवे माझा उद्धार केला कलित नामदेव विठ्ठल चिंतनी त्याची सेवे लागी दासी जन्मली जनी. पाठ आहे ना? हो म्हणत जाणार बस. मी माग निगडे पाटील माग यासाठी गेलो. जनाबाई म्हणतात हा बाबा पहिला प्रल्हाद झाला मी तेव्हा पद्मिनी नावाची दासी झाली. हा अंगद झाला मी मंथरा झाली. उद्धव झाला मी कुब्जा झाली. हा नामदेव झाला मग मी जणी झाली. म्हणून चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे झाकून उभी ते चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे डोळे करू नको. उद्या पुरणपोळी सांगतो. पाहुणे तयार आहे ते जेवूच घालतात. 12 महिने जेवूच घालतात. संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे लावणे उभे ते जनी. आता थोडं यासाठी उपदेश उपासना बरं का गायकवाडांना. उपदेश उपासना याच्यावर कीर्तन होईल एवढा व्यापक विषय आहे. उपदेश प्रल्हाद अवतारात उपदेश केला. हिरण्यकश्यपुनी प्रल्हादाला असुरी राजनीती शिक्षण संस्थेत घातला. शिक्षण संस्थेचं नाव माहिती आहे का? संतोषरावच्या बापा हो म्हणत जा. आई आहे बाप आहे. 8-8 दिवस आपल्या घरी बरं काय. असुरी राजनीती शिक्षण संस्था त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शुक्राचार्य दैत्याचे गुरु. संस्था त्यांचीच शुक्राचार्याची.
आणि त्यांचेच 2 मुलं त्यांनी शिक्षक म्हणून लावले. हे पूर्वीपासूनची पद्धत. लांबू नका आपला विषय तिथला. एक शंड आणि एक अमर्क. आपण जे शंडामर्क म्हणतो ना, ते 2 आहे. शंड वेगळ्या, अमर्क वेगळ्या. आणि त्या संस्थेमध्ये प्रल्हादाला घातला. प्रल्हाद शिकला नाही. अण्णा दुपारच्या सुट्टीत वर्ग बिघडवला. दुपारच्या सुट्टीमध्ये सगळ्या विद्यार्थी मित्रांना झाडाखाली बसवायचा आणि म्हणायचा, हे काय शिकता रे, आणि तुझ्या बापाचा कायदा आम्ही काय करावं, हे शिकू नका पोरं. मग काय, त्याच्या भाषेत सांगतो बरं का, मला गोड वाटेल, कळणार नाही पण गोड वाटेल. तो ही नाम कारण सबे काज तारण धर उसका धारण निवारण करेगा न था दात वाको दिया दूध माको खबर है खुदा को सबर वो मरेगा तेरा ढूंढ सीना मिटा दिल का कीना जीने पेट देना वो आपे भरेगा मुरादम कहे जो मुकद्दर के अंदर जीने टाक मारा न टारा करेगा. कळलं का हे? जब दात न थे तब दूध दियो जब दात आए तो को अन्न देते है. त्याचं भजन करा. म्हणजे विद्यार्थी मित्राला उपदेशही केला बरं का विठ्ठलराव. नुसता उपदेश नाही, उपासनाही केली. नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी, नाम प्रल्हाद उच्चारी. तया सोडवी नर हरी, तया सोडवी नर हरी, तया सोडवी न हरी, तया सोडवी न हरी. उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी, उचलून घेतला कडेवरी. भक्ती सुखी निवाला, तुझे निवारा, भक्ती सुखी निवाला. भक्त सुखे निवारा. नाम बरोबया बरोबरट, नाम बरोबया बरोबरट, नाम बरोबया बरोबरट, नाम बरोबया बरोबरट, नाम भरवया भरवट, नाम भरवया भरवट, नाम भरवया भरवट, नाम भरवया भरवट. प्रत्येक युगामध्ये बरं का कदम महाराज आपा उपासना आणि उपदेशाची सांगड सांगतो मी आता 1-1 मिनिटात. हा, प्रल्हाद अवतारात विद्यार्थी मित्रांना उपदेश केला, उपासना केली. तेच पुढे अंगदजी झाले. दरबारात जाऊन रावणासारख्याला उपदेश केला, जे अंगद शिष्टाई प्रसिद्ध आहे. आणि रामचंद्राची सेवाही केली. पुढे उद्धवजी झाले, गोपिकांना उपदेशही केला, उपासनाही केली. नंतर पुढे नामदेवजी झाले, उपदेशही केला, उपासनाही केली. कधीपासून? पंचवर्षी नामा जाई रावळ्यासी, गोणाबाई त्यासी आणि घरा. नाम्या रे लोकाचे ते पोर संसार करी ते आमुची फजिती केली नाम्या. पुन्हा येऊ नका वर त्यांना. नामदेवराय 5 वर्षाचा, लहान लहान मित्र वाळवंटात उभं करायचा, प्रत्येकाच्या हातात 2-2 दगड द्यायचा. लहानपणचा खेळ सांगतो, वाजवा रे दगड. आणि हा बाबा नुसत्या लंगोटीवर, सुंबाचा करगोटा, काथ्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी, नामा वाळवंटी कीर्तन करी, नामा वाळवंटी कीर्तन करी. बरोबर आहे ना? पाठ नसल्यामुळे करता काय आता? सुंबाचा करगोटा, काथ्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी, दगडाचे टाळ कोणत्याचा नाद, गीती गाता छंद ताल नाही. उपदेश आहे, उपासना आहे. मग राहिलेलं अपूर्ण कार्य पूर्ण करण्यासाठी जो अवतार आहे ते तुकाराम महाराज आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळांचा येथून या, संप्रदाय सकाळचा येथून या, संप्रदाय सकाळचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकळांचा येथून या, संप्रदाय सकळांचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सकाळचा येथून या, संप्रदाय सकळांचा येथून या. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. ए साऊंड सिस्टीम वाला 1 नंबर आहे बरं का, घाबरू नको, अजिबात घाबरायचं नाही. असंच राहू दे, असंच राहू दे. आता काही प्रकाशाची गरज नाही आपल्याला, रात्रभर कीर्तन करू आपण. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा.
अरे सध्या लाईटलाही बरं वाटत नाही रे चांगलं बरं का इंगळे पाटील. तमाशात रात्रभर तमाशा असतो. प्रवचन 1 तास, कीर्तन 2 तास, सिनेमा 3 तास न तमाशा रात्रभर. पण रात्रभराच्या तमाशात अजिबात जात नाही, 2 तासाच्या कीर्तनात टिकत नाही बरं का अण्णा. आणि ते गेलीच पाहिजे, तिनं दाखवून दिलं पाहिजे मला काय म्हणतात. विज्ञान आणि अध्यात्म यातला फरक काय गायकवाडांना. अखंड शब्द लागतो अध्यात्माकडे आणि खंडित शब्द लागतो विज्ञानाकडे. आणि म्हणून पत्रकार मंडळी पेपरला देऊ शकतात की अखंड हरिनाम सप्ताहामध्ये खंडित वीज पुरवठा. हे खंडित आहे, अरे हे चालूच द्यायचं, याचं नाव अखंड आहे. विठ्ठल बस. इंगळे पाटील तिनं आपली परीक्षा घेतली आणि तिच्या लक्षात आलं ह्या बाबा काही जुमानत नाही म्हणून गेलेलं बरं आहे का नाही. ठीक आहे बघा संतोषराव बरोबर आहे. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सगळ्याचा यथोणी. म्हणून मागे बहुता जन्मे उपदेश करतात तुकोबारा, याचं कारण त्याच्या मागे उपासनेची ताकद आहे. या अभंगात उपदेश आहे, पण बारीक चिंतन करा. उपदेश कोणालाही नाही, संतांची पद्धत ठरलेली आहे. साहे ओझे त्यास जय देवो साहेब ओझे त्यास संदिले हो साहे ओझे त्यास, संदिले हो साहे ओझे त्यास. ब्रह्मचारी अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश, अधिकार तैसा करो उपदेश, अधिकार तैसा करू उपदेश. साहेब ओझे त्यास ऐसा देवो साहेब ओझे त्यास. अधिकार तैसा. आपा कोणी जर एखादं संयोजक असेल तर तिथं उभं ठेवा, खुर्चीवर बसवा. कारण येणाऱ्या माऊल्यांना म्हणत जा, म्हणावं की मागं जा, मागं खूप व्यवस्था आहे. इथे इथे तिकडून येतात ना ते श्रोते, त्यांना फक्त सांगत राहा की मागं बसण्यासाठी टाकलेलं आहे. त्यांना उशिरा आल्यामुळे माहिती नाही काय व्यवस्था आहे. मागं जा असं सांगत जा बस. विठ्ठल विठ्ठल. ज्याचा जसा अधिकार असेल, अधिकार तैसा करू उपदेश. म्हणून तुकोबारायाच्या पुढे 4 विभाग त्यांना दिसले. काही ब्रह्मचारी आहे. आता बोलणं बंद करा, इथलं स्टेजवर कोणीच बोलू नका. ते काय तुम्ही बोलले का लोक तुमच्याकडे पाहतात. कीर्तनात रंगून गेलं पाहिजे माणसं. कशा जातात मी बोलतो ना एकटा. विठ्ठल विठ्ठल. काही ब्रह्मचारी आहे, काही वानप्रस्थाश्रमी आहे, काही संन्यासी आहे, काही ग्रहस्थाश्रमी. अधिकार तैसा करू उपदेश. मी आपली वेळ यासाठी घेतो. तुम्ही कोण आहात? आम्ही ब्रह्मचारी आहे महाराज. ब्रह्मचारी आहे का? जन्मभर ग्रंथाचं वाचन करा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, ब्रह्मचर्य धर्म होतावे अक्षरे. आश्रम विचारे शतकर्मे, आश्रम विचारे शतकैसे, आश्रम विचारे शतकर्मे. आपला अधिकार तैसा याच्यावर चाललं संतोषराव. लक्ष द्या. तुम्ही ब्रह्मचारी जन्मभर ग्रंथाची सेवा करा, जन्मभर अभ्यास करा. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. अण्णा ब्रह्मचार्याला मधुकरी मागण्याचा अधिकार आहे. दारोदार फिरून त्यानं मधुकरी मागावी, पण मधुकरी अभ्यासानं पचवावी, झोपा काढून नाही. संसार का तुकडा अंगुल अंगुल दात, अभ्यास करे तो पचे नाही तो फाड निकाले आत. प्रापंचिकाचा तुकडा गोळा केला आणि घरी येऊन जेवला झोपला दिवसभर, तर मग तुका म्हणे पापेन येती रोगाची आरूपे. म्हणून ब्रह्मचार्याला अधिकार त्याचा उपदेशावर चालला. जन्मभर सेवा करा अक्षराची. तुम्ही कोण आहे? आम्ही संन्यासी आहे महाराज. संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा, संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा.
संन्याशी, मग संन्यास तो त्याग संकल्पाचा. इंगळे पाटील तिकडे खुर्ची घ्या नाही एखादी. मला माहिती आहे तुमचा त्रास, ते गल्ल्यावर बसायची सवय. इथं काही कोणी पैसे टाके ना, पैसा देतच नाही कोणी. काय आहे, त्यांची मजा पाहायची असेल तुम्ही 10-20 नाणे चिल्लर टाका, ते शांत बसते दिवसभर. पाहुण्यामुळे बोलतो रे बाबा. विठ्ठल संन्यास तो त्याग संकल्पाचा. त्याग वेगळ्या आणि वैताग वेगळ्या. एकुलतं एक आहे गोरगोमट देखणं, अनेक मुलीच्या बापाची टपाल आली पण लग्न करण्याची इच्छा नाही, हा त्याग आहे. एक वयाच्या 55 होईपर्यंत महाराष्ट्रभर प्रयत्न करीत फिरलं, याला एकाही मुलीनं पसंत केलं नाही. तिथून पुढे सांगत सुटलं, मी ब्रह्मचारी राहणार, दुसरं काय करणार. वैताग. मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था, तो संन्यासी जाण निरंतर. त्याग संकल्पाचा. त्याग म्हणजे, अरे एक संन्यासी स्नान करून आला सूर्योदयाच्या वेळी गंगेवरून आपल्या आश्रमाकडे येत होता. एक चांदीचा रुपया अन्ना पडला होता रस्त्यात. संन्यासी उभा राहिला, चांदीचा रुपया पडलाय. येणाऱ्या जाणाऱ्याला विचारतो, रुपया तुमचा आहे का मालक? नाही. रुपया तुमचा आहे का शेठजी? नाही. रुपया तुमचा आहे का पाटील? नाही. रुपया तुमचा रावसाहेब? नाही. मावशी रुपया तुमचा आहे का? ताई रुपया तुमचा आहे का? काकी. दिवसभर विचारतो पण कोणी हक्क दाखवत नाही. तेव्हाची गोष्ट. आता तर पहिल्याच माणसानं म्हटलं असतं माझाच आहे. दिवसभर विचारलं, तो रुपया माझा नाही म्हणणारे सगळे भेटले. असा रुपया जरी संन्याशाने आश्रमात आणला तरी संन्यास धर्म बुडाला. त्याग संकल्पाचा. मग त्याला संन्यास धर्मात राहता येत नाही का? राहता येतं. मग द्रव्य त्यागपूर्वक 3 दिवस उपवास करायचा तर संन्यास धर्मात. म्हणून संन्यास तो त्याग संकल्पाचा. वानप्रस्थ तरी, मला गड्या बघू दे, गड्याचा जबड. वानप्रस्थ तरी संयोगी वियोग, संयोगात वियोग, याला म्हणतात वानप्रस्थाश्रम. आणि तो पंडू राजाला सांभाळता आला नाही. माद्रीला स्पर्श केला, राजा पंडू मरून पडला. म्हणून वानप्रस्थाश्रमी संयोगी वियोग, ब्रह्मचारी गोकावी अक्षरे, संन्यास त्याग संकल्पाचा. तुम्ही कोण? आम्ही ग्रहस्थाश्रमी आहे. मग तुमचा प्रपंचही चालू द्या. असं कोण्या संतांनी सांगितलं नाही इंगळे पाटील की कीर्तन संपल्यावर घरी जा, घरावर रॉकेल होता, घर पेटवा, लेकरं विहिरीत टाका, लावा लंगोट्या, जा हिमालयात. उलट सुखी करावा संसार, आनंदाने करा. इथे सगळे आमचे वारकरी बसलेले आहे. ज्ञानेश्वर महाराज, जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे. जन्म झाला तेव्हा स्त्री देहाचा संबंध आला, पुन्हा स्त्री देहाचा संबंध नाही, असे ब्रह्मचारी संत ज्ञानोबा राय सुद्धा म्हणतात. असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी, असोनी संसारी जीवे वे पुकारी. हरि मुखे भरा हरि मुखे भरा संसार जरूर करा. म्हणजे सोडा असं म्हटलं नाही. फक्त संसार करता करता परमार्थही करा. म्हणजे काय करा? देवाचं नाव घ्या. अहो महाराज, तुम्हाला काय बुवा लोकांना सांगायला, नाव घ्या, भजन, नाव घ्या, भजन करा, नाव घ्या. अहो कसं शक्य आहे का? हजारो कामं आहे प्रपंचात, हजारो. किती आहे कोण मोजली महाराज? सकाळी जाग आल्यापासून रात्री 10ला झोपी जाईपर्यंत कामच हजारो. आणि त्या कामात कसं शक्य आहे बरं हे सांगा. तुम्ही तुमचे हजारो कामं करताच ना? करावेच लागतात महाराज. मग एक विनंती आहे, तुकोबाराय म्हणतात, उद्यापासून तुमचे हजारो कामं कराच, पण त्या हजारो कामामध्ये फक्त आमचं एक काम करा. कामामध्ये काम, काम कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. राम राम राम, काही म्हणा राम राम राम, काही म्हणा भवश्रम राम, जाईल भवश्रम, भवश्रम जाईल, सुख होईल दुःखात, सुख होईल दुःखात,
असतं माझ्या. घाबरायचं नाही, कोणाच्या बापाला नाही घाबरायचं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद. तुमचे हजारो कामं प्रपंचातले करताच ना, अहो करावीच लागतात महाराज. नाही बघा, तुमचे उद्यापासून हजारो कामं कराच, पण त्या हजारो कामामध्ये आमचं एक काम करा. कामामध्ये काम शब्द पहा. आता सुरुवात झाली अभंगाला, बरोबर करू आपण. म्हणजे तुमचे कामं करू नका ना आमचंच करा असं नाही. कल्पना करा, तुमच्या दारावर फोटो तुमच्या वडिलाचा. कोणाचा फोटो आहे? आमच्या वडिलाचा आहे. आहेत का वडील? नाही, 10 वर्ष झाले गेले. हा काढून फेका. तिथं माझ्या बापाचा लावा. घर मालक म्हणले का ज्याची इस्टेट खातो, ज्यानं जन्म दिला त्याचा काढून फेका. तुझ्या बापाचा आणि आमचा काय संबंध आहे? त्याचा लावा. हा, एक करू शकतो. हा, तू जर म्हणशील थोडासा तिकडे सारा आणि तिथं आमच्या बापाचा शेजारी लावा, तर हे जमतंय. पण तो काढून फेका नाही लावा. तसं तुमची कामं बंद करा ना आमचंच करा असं नाही. तुमच्या हजारो कामं कराच, पण त्याच्यात उद्यापासून आमचं एक काम करा. कामामध्ये काम कोणतं काम? काही म्हणा राम राम. आता इथपर्यंत आलो आपण. राम रामच का? अरे पहिली गोष्ट, राम हे सार आहे आणि सार ग्रहण करायचं असते. अण्णा असार टाकून द्यायचं असते. सार, सारातलं सार पुन्हा दह्यापासून लोणी निघतं आणि ताकही. पण लोणी हे सार आहे इंगळे पाटील, ताक असार आहे. पण लोण्याला साजूक तूप नाही म्हणताना ते कढवायचं असते. मावल्या हुशार आहे त्याच्यात. लोण्याचा गोळा पातळ्यात खाली गोवऱ्याचा जाळ खेळ असेल तर सरपंच, नाही तर शहरामध्ये गॅस वगैरे काय. जोपर्यंत ते कढत नाही ना तोपर्यंत आवाज देतं कडकड 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 कडकड. काय अभ्यास केला असेल तुकोबारायण हे स्वयंपाक शास्त्राचा. कडकड कडकड वाजणं बंद झालं. निवांत होवा निवांत होवा राहे मग. उदकाग्नी तमा कडी दोरी, उदकाग्नी तमा कडी दोरी, तवरी कडी दोरी, निवांत होवा राहे मग. राहे मग निवांत होवा राहे मग. हे तुमच्या फायद्याचा आहे इंगळे पाटील. लोणी कडलं कशावरून? कडकड कडकड आवाज बंद झाला म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश पूर्ण जळाला. उदक तववरी कडकडी लोणी. पाणी जळून संपलं, मग शिल्लक राहिलं त्याचं नाव आहे साजूक तूप. तोपर्यंत लोणी आहे. दह्यातून निघालेलं सार लोणी आहे. लोण्यातून निघालेलं सार म्हणजे तूप आहे. कसं फलकडतो संसार येथे सार भगवंत, पण भगवंतातून निघालेलं सार म्हणजे त्याचं नाम आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. दुसरं काही करू नका, काही म्हणा. अरे यार राम राम वर कीर्तन होईल संतोषराव. पाहायची का परीक्षा? होऊन जाऊ द्या मग बाकीचं. काही म्हणा राम राम. आता दुसरं, राम हे शिल्लक राहिलेलं आहे. शेवटी शेवटी जे तिघाची भांडणं झाली अण्णा, देव दानव मानव एक 100 कोटी श्लोकाचं रामायण, तिघाची भांडणं गेली महादेवाकडे. का भांडता? हक्कदार आम्ही रामायणाचे. ते म्हणजे हक्कदार आम्ही, ते म्हणजे आम्ही. म्हणजे देव म्हणाले आमच्यापैकी एका देवाचं चरित्र या ग्रंथात असल्यामुळे खरे हक्कदार रामायणाचे आम्ही आहोत. बसा खाली, तिथलं चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? दानव उठले. खरे हक्कदार आम्ही आहे. आमचा रावण नसता तर रामायणच झालं नसतं. रामायणाचे हक्कदार आम्ही. महादेव म्हणले तर पहिल्या पार्टीपेक्षा बरं दिसते. पण थांबा, आता हे टोप्यावाले माणसं उठवतो, त्यांना विचारून घेतो. उठवले. तुमचं काय म्हणणं आहे? यांची भांडणं नंतरची महादेवा. खरे हक्कदार आम्ही आहे का? वाल्या कोळी माणूस होता. हे माणसाचं डोकं कोर्टातलं. वाल्या कोळी माणूस होता, मग त्याचा वाल्मिकी झाला आणि त्यानं रामायण लिहिलं. म्हणजे आमच्याच पैकी एका माणसानं हा ग्रंथ निर्माण केला. हक्कदार आम्ही. आता महादेवाचं डोकं चालेल, आम्ही तिथेच होतो. ले भाऊ, आता वेळ कमी आहे, भांडणात वेळ घालवू नका.
त्यापेक्षा तुम्ही तिघामध्ये सारखं वाटून घ्या. मग तुम्हीच वाटून द्या. महादेवानं वाटप सुरू केला. 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 अनेक एक उरला. एकनाथ महाराज भावार्थ रामायणात एका ओवीत वाटप सांगतात. पुन्हा 33 कोटी श्लोक देवाला 33 कोटी दानवाला 33 कोटी मानवाला उरलं 1 कोटी. 33 लक्ष देवाला 33 लक्ष दानवाला 33 लक्ष मानवाला उरलं 1 लक्ष. 33,000 देवाला 33,000 दानवाला 33,000 मानवाला उरलं 1,000. 300 देवाला 300 दानवाला 300 मानवाला 100 उरले. 33 देवाला 33 दानवाला 33 मानवाला 1 उरला. वाटप चालू आहे. आणि एका ओवीतच सांगितलं 33 कोटी 33 लक्ष 33 सहस्त्र 300 शेत 33 अनेक 1 उरला. महादेवराव म्हणले आता रे 1 श्लोक उरला आणि तिघात कसा वाटू. सुटा करा सुटा तिघही म्हणले. मग श्लोक सुटा केला इंगडे पाटील. त्याची 32 अक्षरे झाली. मावल्यांना माहिती आहे अनुष्टुप छंदाचे श्लोक 32 अक्षराचे असतात. बहुतांश श्लोक गीतेमध्ये अनुष्टुप छंदाचे आहे आणि त्याची 32च असतात अक्षरं. मोजा तुम्ही. धर्मक्षेत्रे 4 कुरुक्षेत्रे 4 समवेत 4 युयुत्सव 4 वरची लाईन 4 चौक 16 आणि खालची 16 32. श्लोक सुटा केला. 10 अक्षरे वाट्या आली 2 असे उरली. महादेव म्हणले हाता काय करू. अरे तो खाला दिलं तर तिसरं रागवलं माझ्यावर. मग तुम्हीच सांगा. अरे एवढं काम करून दिलं मी 8 वाजल्यापासून ते बक्षीस म्हणून मला देऊन टाका. दिली. अक्षरे 2 वाटा तिन्ही वाटता नाही वाटणी ती मज द्या मापाऱ्या लागून खळदा आणि खडा अर्थ. जाताना तिघाणी विचारलं तुमच्या वाट्याला जी अक्षरं दिली ते काय. तेच राम नाम 2 अक्षरे अमृतपान केले शंकरे. हे सगळ्या रामायणातलं सार असल्यामुळे काही म्हणा राम राम विठ्ठल बोली काय अजून आता कसर ठेवत नाही मी कसर ठेवत नाही. राम रामच का राम राम म्हणताना तोंड उघडतं बंद होतं. करून पहा काही खर्च येत नाही याला. नाही तर माझं आव्हान आहे सर्वांना तोंड उघडा म म्हणून दाखवा आणि बंद करा तोंड आणि रा म्हणून दाखवा. इंगळे पाटलाले बक्षीस द्यायला लावतो तुम्हाला. अरे राच्या वेळेला तोंड उघडायचंच आणि मच्या वेळेला बंदच करायचं. बरं का संतोषराव. रा म याला व्याकरणाचं कारण आहे. कचट तप हे 5 वर्ग आहे. हे असं नाही कख गग नाही. व्याकरणाचा तास सुरू झाला होता 2च मिनिट घेतो बस. कचट तप असे 5. हा ते 5 वर्ग आहे. आणि त्यांची स्थानं आहे कंठे तालवे दंते मूर्धन्य आणि वष्टे 5 स्थान आहे. कच कंठे स्थान आहे. इथं बोट ठेवा अण्णा आणि पूर्ण लाईन उच्चारा मनातल्या मनात. क ख ग घ तुमच्या बोटाला स्पंदन जाणवेल. इथं ठेवा बोट. जास्त जोरात नका दाबू. अजून कीर्तन ऐकायचं आहे. आपा हे कंठे कंठे क ख ग घ हे कंठे स्थान आहे. इथे उगम आहे. जेव्हा संबंध जिभेचा दातासी ते दंते आहे. सोपं एकदम लक्षात ठेवा. तुम्ही आता विसरणार नाही जन्मभर. मी व्याकरणचा शिक्षक झालो 2 मिनिटाकरता. तथ दधन करून पाहा ना तुम्ही. आतून धक्का मारते जीभ दाताला पण दात पाहिजे. सोडके पाटील. नाही तर तो गाणं भात तयार केला संध्याकाळी 3 दगडाची चूल मांडून अर्धा वाटून घेतला. लाईट गेली अंधार होता. जाऊ द्या म्हणला काय तोंडात जातो घास काय कानात जातो का घेस कर सुरू. आणि जेव्हा भात खायला सुरुवात केली इंगळे पाटील ते प्रत्येक घासात खडा काढायचं पुढचं. हा म्हणला लेका दोघंही एकाच पातेल्यातला खातो ना रे. मला एकही खडा नाही लागला अजून तुला कसा प्रत्येक घासाला खडा. त्यालाही शंका आली. त्यानं मोबाईलची बॅटरी याच्या तोंडावर मारली एकही दात नाही. तो म्हणला खडा काय तुला दगड नाही लागायचा म्हणून हे दंतेसाठी चाललं आपलं. दात असेल ना तर जीभ धक्काच मारेल. हे दंते आहे. तथ दध न करून पाहतो बस दंते. तालव्य वरच्या टाळूला जीभ लागल्याशिवाय उच्चार होत नाही. ट ठ ड ढ आणि न. ट ठ ड ढ न. मूर्धन्य च छ ज झ य. नंतर येतं वष्टे. जाऊ द्या प फ ब भ म. वटाला ओठ पूर्ण लाईन प फ ब भ म. मचा उच्चार वटाला ओठ लागल्याशिवाय होत नाही अण्णा. राच्या वेळेला तोंड उघडतं की आतलं पाप बाहेर जातं. काही म्हणतील लगेच घुसलं तर घुसल कसं. मनी पुन्हा गेट बंद होतो. रकार उच्चार मात्रेन बहिर निर्याती पातकम. आणि मच काम आहे गेलेलं पाप आत न येऊ देणं. म शब्द असतो कपाटवत म्हणून